नमस्कार मित्रांनो, उबाठा तेरा यार तो गद्दार निकला रे. ज्या काँग्रेससाठी उबाठांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला, सोनिया गांधींसमोर जाऊन मुजरा केला, राहुल गांधींसाठी भारत जोडोसाठी स्वतःची कुमक पाठवली, त्या काँग्रेसनी आपल्याच विचारधारेच्या द्रमुक पक्षाला, डीएमके पक्षाला सोड चिठ्ठी देताना क्षणाचाही विचार केला नाही, क्षणाचा. आणि जी गोष्ट डीएमकेच्या बाबतीत झाली, ऐसा कोई सगा नहीं जिसे काँग्रेसने ठगा नहीं. आपल्या सख्याबरोबर जे काँग्रेसने केलं ते उबाठाबरोबर करायला काय झालं असतं, पण तरी देखील आंधळेपणाने जसा बोकड स्वतःच्या वधस्तंभाकडे धावत सुटतो, तशा प्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या पक्षाला वधस्तंभाकडे धावडवत नेला आणि अर्ध्या रस्त्यातच एकनाथ शिंदेंनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्ष वाचला, नाही तर अख्ख्या पक्षासकट त्यांनी आत्मघात केला असता. तामिळनाडूमध्ये निवडणुकांच्या निकालाला 24 तास होत नाहीत तेव्हा काँग्रेसनी डीएमके द्रमुकला सोड चिठ्ठी दिलेली आहे. काँग्रेसला जागा किती आहेत? 5, फक्त 5. बघा म्हणजे काय अवकाद आहे काँग्रेसची. 3.25% का 3.5% मतं आहेत डीएमकेच्या सोबत जाऊनही. आणि टीव्हीकेला जागा आहेत 108. म्हणजे त्यांना आणखीन 10 जागांची गरज आहे. म्हणजे फक्त काँग्रेस सोबत जाऊनही टीव्हीकेला सत्ता मिळणार नाहीये, त्यांना आणखीन छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घ्यावं लागणार आहे. आणि जेव्हा टीव्हीकेनी काँग्रेसकडे नुसता बघितलं, काँग्रेसनी डीएमके बरोबरचा संसार मोडून टीव्हीके बरोबर लग्न लावायची तयारी सुरू केली. यातनं इंडी आघाडी किती मजबूत आहे हे स्पष्ट झालेलं आहे. डीएमकेचे सर्वानंद अण्णादुराई यांनी काँग्रेसवर टीका केली आणि ते म्हणाले की तुम्ही तर गद्दार निघालात. ज्या डीएमकेनी विचारधारेच्या आधारावर, कुठली विचारधारा? सेक्युलर विचारधारा, हिंदुत्व विरोधी विचारधारा, संघविरोध, या सगळ्या गोष्टींसाठी काँग्रेससोबत युती केली आणि काँग्रेसला आपल्या सोबत ठेवलं होतं. केंद्रातही ते सोबत होते, तामिळनाडूतही, राज्यातही सोबत होते, नाहीतर काँग्रेसची अवकात नव्हती. 3.5-3.5% मतं असलेल्या पक्षाला डीएमकेनी सोबत ठेवायची गरज नव्हती. पण तरी देखील डीएमकेनी कुठेतरी स्टॅलिन आणि राहुल गांधी यांच्यातली मैत्री, दोघेही सारखेच पप्पू आहेत, पण त्यांच्या मैत्रीसाठी डीएमकेनी काँग्रेसला सोबत ठेवलं होतं. पण काँग्रेसनी डीएमकेला सोडताना एक क्षणाचा देखील विचार केला नाही. काँग्रेसचे चिदंबरम, धुरंधरमधले आठवतात ना, त्यांच्यासारखे दिसणारे एक मंत्री होते, आणि त्यांची छोटी लुंगी कार्ती चिदंबरम यांची मुलाखत झाली. आणि कार्ती चिदंबरमनी या मुलाखतीत जे सांगितलं ते उबाठा पक्षासाठी तंतोतंत लागू आहे. कार्तीला विचारलं की तुम्ही गद्दारी का केली? तुम्ही ताबडतोब ज्यांच्याबरोबर तुम्ही निवडणूक लढला त्यांनाच सोडून तुम्ही सत्तेसाठी जाताय, हा कसला निलाजरेपणा? तेव्हा कार्ती चिदंबरम काय म्हणाला? तो म्हणाला, जर आमच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं असतं आणि जर आम्ही डीएमकेला सोडलं असतं आणि सत्ता मिळवण्यासाठी टीव्हीके बरोबर गेलो असतो तर याला गद्दारी म्हटलं असतं. पण आमच्या आघाडीला, म्हणजे डीएमके काँग्रेस आघाडीला बहुमत नाहीये आणि तामिळनाडूमध्ये एका सेक्युलर विचारांच्या सरकारला त्याची स्थापना होणं आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही जर टीव्हीके बरोबर जात असू तर ती गद्दारी होऊ शकत नाही. हे कोण म्हणतं? चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम. म्हणजे त्यांचं पहिलं वाक्य आहे की जर आम्हाला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं असतं, जनादेश दिला असता आणि जर आम्ही डीएमकेला सोडलं असतं तर ती गद्दारी झाली असती. म्हणजे उद्धव ठाकरेंनी जे केलं ती गद्दारी होती, हे स्वतः कार्ती चिदंबरम म्हणला. कारण उद्धव ठाकरे
भाजपाच्या सोबत निवडणूक लढले, स्पष्ट बहुमत मिळालं. निवडणूक प्रचारात कुठेही बंद खोलीतल्या वचनाचा साधा उल्लेखही केला गेला नव्हता. पण निवडणुकांचे निकाल लागल्यावर आणि भाजपाला आपल्याशिवाय, आपल्यासोबत गेल्याशिवाय सत्ता मिळणार नाही हे लक्षात आल्यावर नियत फिरली आणि शिवसेनेनी, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनी जी केली ती गद्दारी होती असं कोण म्हणतंय? असं कार्ती चिदंबरमचं जर गद्दारीची डेफिनेशन, व्याख्या आहे ती जर ऐकली तर काँग्रेसनी केलं ती गद्दारी होत नाही, पण शिवसेनेनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली केली ती गद्दारी होती. आणि स्वतः केलं ती गद्दारी न मानता एकनाथ शिंदेंनी बंड केलं, भाजपाची साथ दिली, त्याला ते गद्दारी म्हणत गद्दार 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 खोके ओके बोके करत गेली 3 वर्ष डोकं आपटताय. काय झालं? काहीही झालं नाही. दणदणीत पराभव झाला विधानसभेमध्ये. आणि कोणासाठी अवस्था करून घेतली? स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी का काँग्रेससाठी? काँग्रेससाठी जर ही अवस्था केली असेल तर काँग्रेस तुमची काय किंमत करतं ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. काँग्रेसनी सत्तेत असतानाही बाळासाहेब ठाकरेंबद्दल काय भूमिका घेतली होती? तुमच्या तथाकथित गाईच्या नाही ताईच्या हाताला काम देणाऱ्या वगैरे हिंदुत्वाबद्दल काँग्रेसची काय भूमिका होती आठवून बघा. काँग्रेसने तेव्हाही तुमच्या सुरात सूर मिळवला नव्हता. तुम्ही कमरेत वाकून सोनिया गांधींना कुर्निसात करत होतात आणि मोठी स्वप्न बघत होतात की इंडी आघाडी कशा प्रकारे भाजपाचा किल्ला उद्ध्वस्त करेल, भाजपाचे बुरुज पाडेल. प्रत्यक्षात आता इंडी आघाडीच्याच भवितव्याबद्दल शंका उपस्थित झालेली आहे. अण्णादुराई म्हणाले की अरे आपण 2029ची तयारी करतोय, 2029ला भाजपाचा पराभव करायचा आहे, सनातनचा पराभव करायचा आहे, हिंदुत्वाच्या विचारधारेचा पराभव करायचा आहे, म्हणून आपण एकत्र आलोय. तुम्ही एका निवडणुकीने आणि फक्त 5 जागा असताना म्हणजे तुमच्याशिवाय ते सरकारी बनणार नाहीये. म्हणजे डीएमकेनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे सांगितलं की बाबांनो, तुमच्या 5 जागांवर TVK तुमच्या सोबत येत असेल आणि तुम्ही जर हे सरकार चालवण्याचा विचार करत असाल, सत्तेत सहभाग होण्याचा विचार करत असाल, TVK नवीन पक्ष आहे, विजय एक नट आहे, राजकारणात नौखा आहे, पण एवढं राजकारण त्यालाही कळतं की सरकार चालवताना 2 जणांच्या मेजॉरिटीवर सरकार चालवणं फार काही काळ शक्य नसतं. जी गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी केली 2014मध्ये तीच गोष्ट विजयही करेल. विजय सुरुवातीला सरकार बनवताना अल्पमतातलं किंवा अगदी काठावरच्या बहुमतातलं सरकार स्थापन करून राज्य करायला सुरुवात करेल. पण पुढे काय होईल? पुढे एकतर तो AIADMK त्याला स्वतःसोबत घेईल किंवा तो पक्ष फोडेल. तसा तुमचा पक्ष फुटला तसा, कारण AIADMKचे ही अनेक लोक विजयबरोबर जायला तयार आहेत, कारण त्यांना ही विचारधारेशी काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त सत्तेत राहायचं, कारण ते गेली 5 वर्ष सत्तेपेक्षा दूर होते. आणि दोन्ही DMK आणि AIADMK दोघांच्या मतांचा टक्का साधारणतः 22%, 21% एवढा आलेला आहे. म्हणजे त्यांनाही जाणीव आहे की जर आपण सत्तेत आलो नाही ही 5 वर्ष तर पुढच्या निवडणुकीत आपला पक्ष वाचेल की नाही हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे आत्ता जरी विजयनी काँग्रेस, कम्युनिस्ट, ते आणखीन MDMK, PMK वगैरे मला माहीत पण ते आठवते नाहीत काय नाव आहेत त्यांची, पण अशा छोट्या पक्षांबरोबर जरी सरकार स्थापन केलं तरी पुढच्या 6 महिने वर्षभरात तो सरकारला टेकू लावेल. आणि दुसरीकडे विजय एवढाही मूर्ख नाही आहे की केंद्रात मोदी सरकार असताना आणि स्वतः नौखा असताना तो मोदी सरकारशी पंगा गेला. म्हणजे विजय काही राजकीयदृष्ट्या उबाठा नाही आहे. त्यांना एवढी जाणीव आहे की ठीक आहे त्याची विचारधारा हिंदुत्ववादी नाही आहे. पण जसं DMKचे अण्णादुराई म्हणले की अख्ख्या निवडणूक प्रचारात विजयनी एकदाही हिंदुत्वावर टीका केली नाही. त्यांनी त्याची विचारधारा सेक्युलर आहे, हिंदुत्वाबरोबर तो जाणार नाही यांनी ते सांगितलेलं आहे. पण त्यांनी मोदींवर, हिंदुत्वाच्या विचारधारेवर टीका केली नाही, त्यांनी DMKवर टीका केली. आणि तो एवढाही मूर्ख नाही आहे की काँग्रेसने पाठिंबा दिला म्हणून हुरळून जाऊन स्वतःची विचारधारा सोडून भाजपाला लक्ष करून, मोदींना लक्ष करून, अमित शहाना लक्ष करून हे भाजपाचं वॉर मशीन अंगावर घेईल हे काम फक्त इथलेच लोक करू शकतात. कारण मर्द आहे, मर्द.
आणि ही मर्दुमकी दाखवायची खुमखुमी जशी इथे आहे तशी ती तमिळनाडूत विजय नौका असला तरी नाही आहे. आणि त्यामुळे राजकारणात हे कळायला पाहिजे की आपला मित्र कोण आहे, आपला शत्रू कोण आहे आणि कोणत्या कारणासाठी आपण आपल्या मित्रांना दगा द्यायचा, गद्दारी करायची. कोणासाठी गद्दारी करायची? काँग्रेससाठी, स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी. काँग्रेसने आज त्यांचे रंग दाखवलेले आहेत. याच्यामुळे आगामी काळातल्या निवडणुकांमध्ये काय होणार, आता याच्यातनं हा धडा अखिलेश यादव यांनाही मिळाला आहे. कारण जर काँग्रेसने अशीच गोष्ट उत्तर प्रदेशच्या लोकसभा निवडणुकीत केली, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत केली, धरून चाला. योगी जिंकतायत हे मलाही माहिती आहे आणि ते जिंकावेत अशी माझी तुमच्यापेक्षा जास्त इच्छा आहे. पण धरून चाला. राजकारण शक्यतांचा गेम आहे की जर काँग्रेस आणि सपा एकत्र लढले आणि बसपा ही वेगळी लढली, भाजपा लढला आणि याच्यामध्ये समजा त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली आणि बसपा सगळ्यात मोठा पक्ष झाला, तर काँग्रेस सपाला सोडून बसपासोबत जाईल. कारण त्यांचं म्हणणं आहे भाजपाला दूर ठेवण्यासाठी आम्ही बसपाबरोबर गेलो. हे काँग्रेस करू शकतो हे सपाला माहिती आहे आणि त्यामुळे सपा काय करेल, पुढच्या निवडणुकीत काँग्रेसला खपा कापेल. एकतर आमच्याबरोबर येलात तर 5-3-2 जागा देईल, नाहीतर वेगळे लढा, अशा प्रकारची भूमिका समाजवादी पार्टी घेईल. याला शहाणपणा म्हणतात. हा शहाणपणा बाजारात विकत मिळत नाही. हा प्रशांत किशोर किंवा आयमॅक वगैरे जे काय त्यांचं जे आहे आयपॅक, ते सोबत घेऊन तो मिळत नाही, तो उपजत असावा लागतो. आणि ज्यांना तो नसतो त्यांनी तामिळनाडूमध्ये काय झालं हे बघणं आवश्यक आहे. कशा प्रकारे काँग्रेस एका क्षणात TVK बरोबर गेली. त्या काँग्रेसच्या नादाने तुम्ही काय करून बसलात, हा विचार आज बऱ्याच जणांसाठी अस्वस्थ करणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.